हनुमान चालीसा हे हिंदी भाषिक राज्यात लोकप्रिय असलेले हनुमानांचे एक स्तोत्र आहे. या स्तोत्रात 40 कडवी आहेत. गोस्वामी तुलसीदास यांनी हनुमान चालीसाची रचना 16व्या शतकात केली. हे स्तोत्र दोहा आणि चौपाई स्वरूपातील 40 श्लोकांचे आहे, म्हणून तिला चालीसा असे म्हणतात. श्री गुरुचरण सरोज रज निजमनु मुकुर सुधारी, बरनौ रघुवर बिमल जसु जो दायक फलचारी. अर्थात श्री गुरु महाराजांच्या चरणकमळाच्या धुळीने आपल्या मनरूपी आरशाला पवित्र करून श्री रघुवीरांचे निर्मल यशाचे वर्णन करत आहोत, जे की 4 फल अर्थात धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्रदान करणारे आहेत. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बलबुद्धी विद्या देहु मोही हरहु कलेश विकार. अर्थात हे पवन कुमार, मी आपलं सुमिरन करतो. माझं शरीर आणि बुद्धी निर्बल असल्याचं आपण तर जाणता. मला शारीरिक बळ, समृद्धी आणि ज्ञान देऊन माझे दुःख आणि दोषांचे नाश करावे. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर. अर्थात श्री हनुमानजी आपला विजय असो. आपलं ज्ञान आणि गुण अताह आहे. हे कपीश्वर आपली जय असो. तिन्ही लोक अर्थात स्वर्गलोक, भूलोक आणि पाताल लोकात आपली कीर्ती आहे. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा. अर्थात हे पवनसुत अंजनी नंदन, आपल्यासारखे दुसरे शक्तिशाली कोणीही नाही. महावीर विक्रम बजरंगी, कुमुति निवार सुमति के संगी. अर्थात हे महावीर बजरंग बली, आपणात विशेष पराक्रम आहे. आपण अशुद्ध बुद्धी दूर करणारे आणि शुद्ध बुद्धी प्रदान करणारे आहात. कंचन बरन बिराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा. आपण सोनेरी रंग, सुंदर कपडे, कानात कुंडल आणि कुरळे केसांनी सुशोभित आहात. हाथ वज्र और ध्वजा विराजे, कांधे मूंज जनेऊ साचे. आपल्या हातात वज्र आणि ध्वजा आहे आणि खांद्यावर मुंजींच्या जानवांची शोभा आहे. शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन. अर्थात शंकराचे अवतार हे केशरी नंदन आपल्या पराक्रम आणि महान यशाची संसारभरात वंदना होते. विद्यावान गुणीयती चातुर, राम काज करिबेको आतुर. अर्थात आपण प्रकांड विद्येचे ज्ञाता आहात, गुणवान आणि अत्यंत कार्यकुशल होऊन श्रीरामांचे काम करण्यास उत्सुक असतात. प्रभु चरित्र सुनी बेको रसिया, राम लखन सीता मन बसिया. आपण श्रीराम चरित्र ऐकण्यास रस घेता. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण आपल्या हृदयात वास करतात. सूक्ष्म रूप धरी सिंही दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा. अर्थात आपण आपलं लहानसं रूप धारण करून सीतेला दाखवलं आणि भयावह रूप घेऊन लंकेला दहन केलं. भीम रूप धरी असुर सहारे, रामचंद्र के काज सवारे. अर्थात आपण विक्राळ रूप घेऊन राक्षसांचे वध केले आणि श्रीरामचंद्रांच्या उद्देशांना यश मिळवून दिले. लाय संजीवन लखन जियाये, श्री रघुवीर हरशूर लाये. अर्थात आपण संजीवनी बुटी आणून लक्ष्मणांचे प्राण वाचवले, ज्याने आनंदी होऊन श्रीरामांनी आपल्याला हृदयाशी लावले. रघुपत कीन्ही बहुत बढाई, तुम मम प्रिय भरतहि समभाई. श्रीरामचंद्रांनी आपली खूप प्रशंसा केली आणि म्हणाले की तुम्ही माझ्या भरत सारख्या भावाप्रमाणे आहात. सहस बदन तुम्हरो जस गावे, अस कही श्रीपती कंठ लगावे. श्रीरामांनी आपल्याला हे म्हणत हृदयाशी लावले की तुमचं यश 1000 मुखाने गाजवण्यासारखे आहे. सनकाधिक ब्रह्मांदी मुनीसा, नारद सारद सहित अहिसा. अर्थात श्री सनक, श्री सनातन, श्री सनंदन, श्री सनतकुमार आदी मुनी, ब्रह्मा आदी देवता, नारद, सरस्वती, शेषनाग सर्व आपले गुणगान करतात.
जम कुबेर दिगपाल जहाते, कभी कोबित कही सखे कहाते. अर्थात यमराज, कुबेर, इतर सर्व दिशांचे रक्षक, कवी, विद्वान, पंडित किंवा कोणीही आपल्या यशाचे पूर्णतः वर्णन करू शकत नाही. तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा, राम मिलाए राजपत दीन्हा. अर्थात आपण श्रीरामांची सुग्रीवाची भेट करून उपकार केले, ज्यामुळे ते राजा झाले. तुम्हरो मंत्र बिभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाणा. आपल्या उपदेशांचे बिभीषणाने पालन केलं, ज्याने ते लंकेचे राजा झाले, हे सर्व जगाला माहीत आहे. जुगसहस्र जो जन पर भानु, लील्यो ताही मधुर फल जानू. सूर्य अति दूर इतक्या अंतरावर आहे की तेथे पोचण्यास 1000 युग लागतात. अशा 2000 योजनांच्या अंतरावर स्थित सूर्याला आपण एक गोड फळ म्हणून गिळून गेलात. प्रभू मुद्रिका मेली मुख माही, जलधी लांघी गए अचरज नाही. आपण श्रीरामचंद्रांची अंगठी मुखात ठेवून समुद्र पार केलं, यात आश्चर्य करण्यासारखं नाही. दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हरे तेते. संसारात जितकेही अवघड काम असलं तरी ते आपल्या कृपेने सोपं होऊन जातं. राम दुआरे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे. श्रीरामांचे दारावरील आपण राखणदार आहात, ज्यांच्या आज्ञेशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळू शकत नाही. अर्थात हनुमानांना प्रसन्न केल्याशिवाय श्रीराम कृपा दुर्लभ आहे. सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहो को डरना. आपल्या शरणी येणारा प्रत्येक भक्त आनंद प्राप्त करतो आणि आपण रक्षा करणारे असल्यावर भीती राहत नाही. आपन तेज सम्हारो आपे, तीनो लोक हात ते कापे. आपल्याशिवाय आपला वेग कोणीही थांबवू शकत नाही. आपल्या गर्जनाने तिन्ही लोक थरथर कापतात. भूत पिसाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. जेथे महावीर हनुमानांचे नाव घेतलं जातं तेथे भूत पिशाच जवळ देखील फिरकत नाहीत. नासय रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. अर्थात वीर हनुमान आपला निरंतर जप केल्याने सर्व रोग दूर होतात आणि सर्व पीडा नाहीशा होतात. संकट ते हनुमान छुडावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे. हे हनुमान विचार, कर्म आणि बोलण्यात ज्यांचं लक्ष आपल्यात असतं त्यांना आपण सर्व संकटांपासून मुक्त करतात. सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा. तपस्वी राजा श्री रामचंद्र सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्या प्रत्येक कार्याला आपण सोपं केलं आहे. और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे. ज्यांच्यावर आपली कृपा असते त्यांच्या इच्छेला अशा प्रकारे फलप्राप्ती होते ज्यांची मर्यादा सांगता येऊ शकत नाही. चारो जुग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा. अर्थात चारी युगात सतयुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलियुगात आपलं यश पसरलेलं आहे. जगात आपली कीर्ती सर्वत्र प्रकाशमान आहे. साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे. हे श्रीरामांचे लाडके, आपण सज्जनांची रक्षा करता आणि दृष्टांचा विनाश. अष्टसिद्धीनो निधी के दाता, असबर दीन जानकी माता. आपल्याला देवी जानकींकडून असे वरदान प्राप्त आहे ज्याने आपण कोणालाही 8 सिद्धी आणि 9 निधी देऊ शकता. ह्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे. अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इशित्व, वशित्व यांचे अर्थ त्यात सांगितलेले आहेत. राम रसायन तुम्हरे पासा, सदा रहो रघुपती के दासा. आपण निरंतर श्री रघुनाथांच्या शरणात राहतात, ज्याच्यामुळे आपल्याकडे वृद्धापकाळ आणि असाध्य आजारपणाला नाश करण्यासाठी राम नाम औषधी आहे.
तुम्हरे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे. आपलं भजन केल्याने श्री राम प्राप्त होतात आणि जन्मजन्मांतरांचे दुःख दूर होतात. अंतकाल रघुबरपुर जाई, जहा जन्म हरी भक्त कहाई. आपल्या शरणात राहूनच अंतिम काळात श्री रघुनाथ धाम अर्थात वैकुंठात जाता येऊ शकतं आणि जिथे जन्म मात्र हरिभक्ताच्या रूपात मिळतो. और देवता चित्तन धरई, हनुमत से ही सर्व सुख करई. हे हनुमान, आपली सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात. संकट कटे मिटै सब पीरा, जो सुमिरै हनुमत बलबीरा. हे हनुमान, आपलं स्मरण केल्याने सर्व संकट आणि वेदना नाहीशा होतात. जय 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 हनुमान गोसाई, कृपा कर गुरुदेव की नाई. हे स्वामी हनुमान, आपली जय असो. आपली माझ्यावर कृपाळू श्री गुरुसमान कृपा असावी. जो सतबार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई. 100 वेळा हनुमान चालीसा पाठ केल्याने सर्व बंधनातून मुक्ती मिळेल आणि परमानंद मिळेल. जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्ध साखी गौरीसा. अर्थात भगवान शंकर साक्षी आहेत की याचे पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील, निश्चित यश प्राप्ती होईल. तुलसीदास सदा हरिचेरा, कीजय नाथ हृदय महडेरा. हे नाथ हनुमान, तुलसीदास सदा श्रीरामांचे दास आहे, म्हणून आपण त्यांच्या हृदयात वास करा. पवनतनय संकटहरन मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. हे संकट मोचन पवन कुमार, आपण आनंद मंगळ स्वरूपात आहात. हे देवराज, आपण श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासह माझ्या हृदयात राहावे हीच माझी इच्छा. सियापती रामचंद्र की जय. सियावर रामचंद्र की जय. जय श्री राम. जय हनुमान.